जय गुरु. जय गुरु. एक मिनिट, अजून एक दोन मिनिटं थांबू. येत आहेत, लोक दिसत आहेत. तर आपण सुरुवात करायची का? लोक, 9 जण आलेले दिसत आहेत. ठीक आहे. सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. अ, माझ्याकडे अजूनही अक्षय तृतीया आहे. मी अमेरिकेत असल्यामुळे तुमच्या मागे आहे मी. तुम्हाला पण. तुम्हाला पण सर हो. अक्षय आणि तृतीयेच्या शुभेच्छा. नमस्कार. हो, आणि तुम्हाला सगळ्या थोर मंडळींना साष्टांग नमस्कार. ठीक आहे, चालेल. आपण सुरू करू. अ, मी शेअर करतो. आपला पाठ 6वा चाललाय. माझ्या मते आपली स्लाइड, मूग कोण खातो, नाही हे व्हायचं होतं माझ्या मते. इथे कुठेतरी आपण होतो का? अ, वातव्याधी आम्र कण बक्षेती झालं होतं, मला आठवत आहे. माझ्या मते आपलं हे चाललं होतं. कोण मूग. भात कोण भात नाही खात ते झालं होतं तेथे का बरोबर ते आहे. बरोबर. चाललं होतं. हा, आणि लिंबाचा रस. आणि कोणी शेवट केलं होतं, काही आठवत आहे का? आपण मग नेहमीप्रमाणे छायाताईंपासून सुरुवात करायची. चालेल ना सर, आता आठवण्यापेक्षा. बर बर बर, ठीक आहे. छायाताई आलात तुम्ही? बर, ठीक आहे, ओके. मग आता लताताईंकडे जावं लागेल आपल्याला. हो आले. जय गुरु. जय गुरु. हा, वाचा ना तिसरं वाक्य. ते वर्ष ना मधुर. अं, लताताई, वाचू. तुम्ही काही बोलताय का? हा, हो, हा. वाचा ना तिसरं नाही वाक्य. वाचते. हा, लिंबाचा रस गोड नाही. बर. निंबुक निंबुकस्यम रसम न मधुरम. हा. ऐकू येते ना सर? हो हो हो. हा. हं. निंबुकस्य निंबुकस्यम रसम न मधुरम. हा, तर आपण म्हणलो होतो निंबुकस्यम चुकलेलं आहे. हा. बरोबर. म- त्यामुळे हो मी हो. ते, निंबुकस्य पाहिजे. हा. हा, मी इथे हे केलेलं आहे आणि मी त्याची चूकही करतोय. 9, 8, 17. एक मिनिट. 8, 17 आपण चुकीचं आहे. 9, 3 निंबुकस्य नकोय ते केलेलं आहे. आणि मग 10व्या मध्ये आपलं 6वं वाक्य पण झालेलं आहे. बरोबर आहे, कारण की मी लिहिलेलं आहे गोधूमाहा हो. संती पाहिजे होतं, हा, किंवा गहू गोधूम चाललेलं असेल. होतं आपलं. चणे बरोबर आहे. चणे चाललेलं होतं आपलं. बरोबर आहे. ठीक आहे. हा, चढे चाललो. मग ठीक आहे, हरकत चणे नाही. आपण चण्यापासून वाचते. हा. तो हा घ्या. मुलगा चणे खातो. हम्म. सह बालकः चणकान खादति. बरोबर. हा. पुढे कोण घेत आहे? अपर्णाताई.
आहेत. बर ठीक आहे. माधवीताई दळवी आहेत. हो आहे. हा. त्यांच्या आठवं घरात वाक्य घ्या. कांदा नाही. हम्म. त्यांच्या घरात कांदा नाही. आता तस्य गृहे हा, तुम्ही त्यांच्या म्हणलात, त्याच्या आहे. त्याच्या घरात कांदा. हा, कारण की तुम्ही त्याच्या त्यांच्या तस्य. म्हणलं असतं ना, तर मग तेशाम झालं असतं, षष्ठीचं अनेक वचन झालं असतं. हम्म. पण त्याच्या म्हणजे बर. एक तस्य. वचनीय आहे ना, म्हणून तस्य झालं होतं. तस्य गृहे कंदर्पः नास्ति. बरोबर आहे. गृहे सप्तमी आहे. गृहे गृहे सप्तमी. सप्तमी. कंदर्पः प्रथमा. हा, कंदर्प प्रथम आहे, कारण की तो करता. एक बरोबर. वचन. हा. पुढे कोण आहेत? निशिगंधाताईच आहेत. पुढचं 9वं वाक्य घ्या. त्यांच्या घरात लसूण नाही का? अं, अं, तेषां गृहे लसूणं नाही, लशुनं न अस्ति किम? बरोबर आहे. नास्तिकेम चालेल. न अस्ति किम? हम्म. लशुनम. काय बघा, इथे आपण याला एक मिनिट उगाच देश. हे मी एक इथे प्रश्न विचारू का? हा बोला. त्यांच्या घरात लसूण नाही, तर त्यांच्या, आता हे तच्च झालं ना, हो तर मग ते पुल्लिंगी वेगळं होतं आणि स्त्रीलिंगी वेगळं होतं ना. हो हो. मग हे कसं धरायचं की त्यांच्या म्हणजे तासाम म्हणायचं का तेशाम म्हणायचं? तुम्ही कसंही म्हणू शकता, पण आता आपण जास्त करून आता पुल्लिंगी शिकतोय, राईट? मला शब्द अजून आपला एवढा झाला नाहीये, किंवा हा. आपण सर्वनामांची आपली रूप पुल्लिंगाची झालेली आहेत, स्त्रीलिंगाची कमी झाली आहेत, म्हणून केलेलं आहे. ओके. आणि तिसरं हा. म्हणजे मग ह्याच्यामध्ये दोनच पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी असं दोनच होतं का? म्हणजे नपुंसकलिंगीचं वेगळं आहे ना, आहे? ते ओके. आहे ना. वा, सहा जसं आहे तसं सा आहे, तसं तत्ही आहे. अगदी तिन्ही वचन आहेत. मग ते आता लसूण जसं आहे, मग त्याप्रमाणे असं चालेल असं नाही का करायचं आपल्याला? तत् तुम्हाला चालवायला पुढे येईल, त्यावेळेला आपण ते शिकूया कसं चालवायचं. बर. पण सर्वनामांना देखील तिन्ही लिंग असतात. तो, ती, ते आठवत आहे का मराठीमध्ये? हो हो. हा, तसंच हा, पण संस्कृत मध्ये सहा, सा, तत् मग आता फक्त आपण आता हे पुल्लिंगी पुल्लिंगी करतोय. ह्याच्यामध्येच धरतोय. ओके. हा. बर, 10वं सीमाताई. बोरे व जांभळे अरण्यात होतात. हम्म. बदरानी जंबूफलानी च वने भवती. भवंती. 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 हा, भवंती. हा, कारण बदरानी की अनेक वचन आहे, अनेक बहुवचन आहे ना. अनेक बहुवचन आहे. हा, बहुवचन आहे. बस ठीक आहे. पुढे वैजंतीताई आहेत. संत्री बागेत होतात. हम्म. नारंगाः उद्याने भवन्ति. उद्याने बरोबर. म्हणजे सप्तमी. सप्तमी, बरोबर. नारंगाः प्रथमा अनेक वचन, बहुवचन. आणि प्रथमाने बहुवचन आणि उद्याने सप्तमी बहुवचन. बरोबर, अगदी बरोबर. विद्याताई तेंडोलकर. ते उडीद खाणार नाही. नाहीत. ते नाहीत. ते उडीद खाणार नाहीत. हम्म. ते माशा न खादिष्यन्ति. हा, खाणार नाहीत, भविष्य काळाबद्दल बोलतोय आपण, म्हणून हा. खादिष्यन्ति झालं. हम्म. आणि ते हे बहुवचनीय आहे, हा. क्रियापद करता. बरोबर आहे. बरोबर.
म्हणून ते माशः हे पण चुकलंय बरं का. ते माशम पाहिजे होतं. माश माकड माहिती कारण की ते कर्म आहे. हा ठीक आहे, मी याच्यावर आता ते फक्त काट माशम मारून न ठेवतो. खादिष्यन्ति. करेक्ट. मी ते दुरुस्त करतो नंतर मग. पुढे कपिलजी आलेत का आज? हो आहे मी. हा. वानर सीताफळ खात नाहीत. हम्म. वानरः सीताफलानि न खादन्ति. बरोबर आहे. वानराः सीताफलानि न खादन्ति. आता इथे मा वापरता येईल ना? वानरः सीताफलानि मा खादन्ति. नाही, मा जनरली हे आज्ञार्थी जे नको. असतं ना, तेव्हा आपण करू नकोस असं म्हणायचं असेल तर मा कुरु, काहीतरी आज्ञा द्यायला पाहिजे. बर. इथे सिगरेट ओढू नका, तिथे मा कुरु म्हणा. धूम्रपानम मा कुरु. आज्ञार्थी असेल तर मा वापरायचं, मा वापरायचं. बरोबर आहे. नाही तर नको. बरोबर. हा छायाताई तुमचा कर्सर बहुतेक, पण ठीक आहे. तरी मला काही म्हणजे हा हरकत नाही. रुपाली जी आहेत. हो आहे. आवळे खाणार नाही काय, म्हणजे ह्यातला तू अध्यारूत आहे इथे. So, किम त्वम आमलकानी न खादिष्यसी. बरोबर आहे. तू खाणार नाहीस काय, भविष्याबद्दल आपण बोलतोय. बरोबर आहे. ठीक आहे. पुढचं कोण येत आता? विशाखाताई केळकर. आवळ्याने केस काळे होतात. आमलकैः केशाः कृष्णाः भवन्ति. आमलकैः ही कुठली आहे विभक्ती? आमलकैः केसाने नेहेशी तृतीया नेहीयेशी. तृतीया बहुवचन. बरोबर. बहुवचन. नेहेशी निहीईशी. बरोबर. हो. आवळ्यांनी म्हणजे निहीईशी अनेक वचनामधलं झालं. हो. बरोबर आहे. हो. प्रत्यय. तृतीया बहुवचन आहे, कारण आवळ्या मल्टिपल आहे म्हणून फले. बरोबर आहे. फलेही सारखं. बरोबर आहे. फलैही. विशाखाताई नंतर कोण आहेत? सुकेशाताई नाहीत. बर, मोहिनीताई दुरुक्कर आणि विजयाताई बिरादर नाही, दोघी नाही आहेत. बर, ठीक आहे. म्हणजे एकदम आपण छायाताईंकडे जाऊ. छायाताई तुम्ही आहात का? हो सर, वाचते मी. हा, घ्या. पहिलं वाक्य घ्या. भोजनम बद्दल आता आपण बोलणार आहोत बरं का. म्हणजे ही सगळी वाक्य भोजनाविषयी आहेत. हो. म्हणजे आपल्या आवडीचा विषय. हो. त्वम किम करोषि, अहम भोजन करोमि. तू काय करतोस? भोजनम करोमि. अहम भोजनम करोमि. हा, तू काय करतोस? मी भोजन करतो. बरोबर आहे. अगदी वर्तमान काळातली दोन्ही वाक्य साधी. पुढे लताताई. प्रतिदिनं त्वं कदा भोजनं करोषि? अहं प्रतिदिनं प्रातः 11 भोजनं करोमि. दररोज तू केव्हा जेवण करतोस? मी दररोज सकाळी 11 वाजता जेवण करतो. बरोबर आहे. दररोज म्हणजे प्रतिदिनम. प्रातः म्हणजे सकाळी. 11 वादने म्हणजे 11 वाजता. 11 वादने सप्तमी विभक्ती आहे, कारण की कालदर्शक आहे. स्थानदर्शक. हा, ठीक आहे. एकादशी आणि वादनेमध्ये हायफन का आहे?
का ती त्याची काही खरी गरज नसते. फक्त 11 वाजता हे लक्षात येण्याकरता दिलेलं आहे. पण संस्कृत मध्ये लिहिताना वादने मध्ये हायफनची गरज नाहीये. कोणाकडे तरी बोलतायत का? हा, कृपया म्यूटवर ठेवा. चला, तिसरं कोण आहेत आता? अपर्णाताई बर्वे. सायंकाले तिसरं वाचू ना सर, मी आता जॉईन झाले. हो, ठीक आहे, तिसरंच चालू आहे. हा हा. सायंकाले त्वं कदा भोजनं करोषि? अहं सायं समये सप्तवादने भोजनं करोमि. संध्याकाळी तू केव्हा जेवण करतोस? मी संध्याकाळी 7 वाजता जेवण करतो. हा, भोजनं करोमि. बरोबर आहे. संध्याकाळी म्हणजे त ई आ मधला ई लावला. संध्याकाळी असं 7 समजू. वाजता. त ई आ बघा, 7 वाजता आ प्रत्यय लागला परत सप्तमीतला. त ई आ. हो हो. भोजन भोजन करतो. भोजनला भोजनही म्हणता येतं आपल्याला. जेवण करतो, भोजन करतो, दोन्ही झाले. ठीक आहे. पुढे माधवीताई दळवी. हो, वाचते. तर्हि भोजने विशेषतः किं किं भक्षयसि? ताई, नाही, आपलं चौथं चौथं वाक्य चालू आहे ताई. हो, ओके. किं मरीचम लशुनम ताई, त्वं? चौथं ताई, तुम्ही कुठलं बघताय? मी खालची हा स्लाइड बदललेली लक्षात नाही आलं. सो आय वॉज लाईक की हा ठीक आहे. सात्विकम ते ना, सात्विकम खलु तव भोजनम. बरोबर. आम अहम सात्विकम भोजनम एव करोमि. तुझे जेवण खरोखर सात्विक असते का? हो, मी सात्विक जेवणच करतो. बरोबर आहे. खल्लू म्हणजे काय? खरोखर खरोखर. खलु. किंवा खरंच आपण म्हणतो ना, खरंच तुझं जेवण सात्विक आहे. हो, म्हणजे माझं जेवण सात्विकच आहे. किंवा हो, मी जेवण सात्विकच करतो. म्हणजे सात्विकच जेवण मी करतो. आम म्हणजे म्हणजे हो. हो, ठीक आहे. हा, पुढचं माझ्या वाचू. मते कुठली तरी एक साऊथ इंडियन लँग्वेज आहे ज्याच्यामध्ये आम म्हणतात यसला. म्हणजे आमा म्हणतात बघा. कुठली तरी एक आहे, आयदर कन्नड असावी किंवा तमिळ असावी. आपण ज्याला यस म्हणतो ना, येस येस, आमा म्हणतात ते लोक. तो ह्याच्यावरून घेतलाय. सर, एक विचारायचं होतं. हे खरोखर शब्द मग काय समजायचा? म्हणजे विशेषण तर खलू. सात्विक आहे ना? म्हणजे नाही, सात्विक खलू हे अव्यय आहे. विशेषण. खलू हे अव्यय आहे. अच्छा, अव्यय. जसं तत्र कुत्र असतं तसं खलू हे अव्यय आहे. अव्यय. ओके. आणि आम काय आहे? आम हेही अव्ययच अव्यय. येईल. हो, ठीक आहे. म्हणजे त्याला पुढचं लिंग, वाचू? वचन आणि विभक्ती काही नाही. आणि एव पण अव्यय का एवम व्हायला पाहिजे तिथे? नाही, एव अहम म्हणजे सात्विकम च जो असतो ना, एव करोमि. तो देखील अव्ययच असतो. हा, म्हणजे ते पण अव्ययच आहे, त्यामुळे त्याला हे नाही होणार, चेंज नाही होणार. हा, करेक्ट. एव. त्वमेव माता पिता त्वमेव म्हणतो की नाही आपण. हा, तूच बरोबर. माता तूच पिता. तो जो च आहे ना, तो आहे. पुढचं वाचू. 1 मिनिट. हो, निशिगंधा ताईचे आहेत. किम मरीचल नाही म्हणायचं ना, का करायचं? मरीचम. चम मरीचम, पण ल आहे ना पुढे, म्हणून अनुनासिक ल करायचा. नाही. किम मरीचम लशुनम किम मरीचम त्वं. लशुनंच त्वं न भक्षयसि भक्षयामि
परं स्वल्पम् अहं तु हम्म, विशेषतः सूपम् ओदनञ्च भक्षयामि किं हम्म, मरीचिं लशुनञ्च त्वन्न भक्षयामि. काय तू मिरची आणि लसूण नाही खात? हम्म, अ, भक्षयामि खातो मी पण थोडंसं. अहं तू हा मी परंतु मी वरण किंवा आमटी आमटी आणि भात खातो. हा परंतु मी दाल चावल किंवा विशेषतः विषय डाळ आणि भात खातो. खातो, वरण भात खातो. हम्म, तरी हम्म, पुढे कोण आहेत आता? सीमाताई आहेत. तर्हि भोजने विशेषतः किं किं भक्षयसि? अहं तु विशेषतः करपट्टिकां सूपम् ओदनं च भक्षयामि. हम्म, तर्हि भोजने विशेषतः. तर मग भोजनात विशेष करून काय काय खातोस? हम्म. अहं तु विशेषतः. अहमचं काय म्हणलात मग अशी तुम्ही? अहम म्हणजे अहम म्हणजे कुठला? मीच नाही. हा नाही नाही अहम म्हणजे मी. हा मी विशेषतः डाळ भात आणि मी तर तूचा अर्थ तर होतो, बरोबर? अहम तू तर मी हा तर विशेषतः पोळी हम्म, आमटी भातच खाते. बरोबर आहे. पोळी डाळ आणि भात डाळ खातो किंवा खाते. हं. हम्म. तर आता इथे रोटी म्हणलेलं आहे, बरोबर आहे? आणि इथे आपल्याकडे रोटी म्हणजे आपण पोळी म्हणतो म्हणून, पण पोळीला शब्द आपण शिकलो होतो पोलिका म्हणून होतं, आठवतंय का कोणाला? हो सर. हो हो. हा, पण पोलिका इथे मात्र पोलिका करपट्टिका आहे. हा हा, आता करपट्टिका म्हणजे भाकरी होते. का सांगतो? कर पट्टी म्हणजे सारखी हाताने आडवी केलेली आणि कर म्हणजे हातानी, म्हणजे हातानी थापलेली भाकरी. कळलं का? हातानी चपटी केलेली गोल हातानी चपटा केलेला गोल पदार्थ, म्हणून करपट्टिका असा तो शब्द आलेला आहे. म्हणजे भाकरीसाठीच वापरता येईल फक्त ना सर? म्हणजे भाकरीसाठी वापरता येईल, पोळीसाठी वापरता येणार नाही. नाही. मग तो मूळ शब्द काय आहे? करपट्टिक. करपट्टिका स्त्रीलिंगी शब्द आहे. ओके. मालिका जसा स्त्रीलिंगी शब्द आहे की नाही, हा हा. तसा करपट्टिका. आणि अनुस्वार ते आता ह्याच्यामुळे म्हणजे त्या विभक्तीमुळे त्याला अनुस्वार आले. बरोबर आहे, द्वितीय आली ती. हा. कारण की आपण काय खातोय? भाकरी. पोळीस खातोय किंवा पोळीला खातोय, भाकरीला खातो ना, हा कर्म हा. आहे. खायची क्रिया भाकरीवर होतीये. म्हणजे खरं अगदी शुद्ध मराठीत बोलायचं व्याकरण दृष्ट्या तर मी भाकरीला खातो किंवा मी भाकरीस खातो. बरोबर. हा, कोणाचं झालं होतं आता? सीमाताई नंतर वैजंतीताई ना? हा. हो सर. किं फलानि भोजनेन सह न भक्षयसि? अहं मध्याह्ने चतुर्वादनसमये फलानि भक्षयामि. हम्म, किं फलानि भोजनेन सह? काय जेवणाबरोबर फळे खात नाहीस? हम्म, मी दुपारी चतुर्वादन समय 4 वाजता फळे खातो किंवा खाते. बरोबर आहे. चतुर्वादन समये. चतुर्वादन 4 वाजता. हा, मी दुपारी 4 वाजता मध्यान्हे म्हणले ना? हा, दुपारी 4 वाजता फळे खातो. हा, ठीक आहे. विद्याताई तेंडोलकर असायला पाहिजेत मग. कानि फलानी तदानीं भक्षयसि? हम्म, तेव्हा कोणती फळे खातोस?
कदलीफलं नारंगम मिष्टनिंबूकम च प्रायः भक्षयामि. बहुतेक वेळा मी, इथे मी अध्यारूत आहे, बरोबर आहे. केळी, कदलीफलं, संत्री आणि मोसंबी खातो. बरोबर आहे. आता इथे तदानीम का वापरलं हो ताई? तेव्हा त्यावेळी हे काळ दाखवायचा त्या तदानीम तेव्हा. पण तेव्हा आहे इथं तदानीम का आलं तर तुम्ही मागचं जर वाक्य वाचलं 4 वाजता मी फळं खातो म्हणलंय आधी. बरोबर आहे. म्हणून त्या 4 वाजताची जी वेळ आहे ती दर्शवण्याकरता म्हणून तदानीम मी प्रश्न विचारला. म्हणजे तुम्ही म्हणता ना मी 4 वाजता चहा पिते, मग मी म्हणा मग तेव्हा तू फक्त चहा पितेस का त्याच्याबरोबर बिस्किट बुडून खातेस, असा प्रश्न मी विचारेन की नाही तेव्हा. बरोबर. म्हणून ते तदानीम आलंय इथे. तदानीम कानी फलानी भक्षयसी. कानी आणि फलानी हे दोन्ही द्वितीय अनेक वचन आहेत. कारण की त्वम भक्षयसी म्हणजे कर्ता वाक्यातला तू आहे आणि कानी फलानी ही कर्म आहेत, त्यातलं कर्म फलानी आहे आणि त्याचं सर्वनाम आहे, विशेषण आहे कानी. ठीक आहे. बाकी हे कदली फल तर तुम्हाला माहितीये, केळ आहे, नारंग म्हणजे संत्रा आहे, मिष्ट निंबुकम म्हणजे मोसंबा आहे, म्हणजे गोड लिंबू, राईट. हो. आणि प्रायः म्हणजे बहुतेक वेळेला, बहुतांशी. बरोबर, अगदी बरोबर शब्द आहे हा, खरा. आणि आपण प्रायः खूप वापरतो मराठीमध्ये. हो. हा, चालेल. पुढे कोण आहेत आता? कपिलजी आहेत. भोजनस्य अन्ते किं पिबसि? भोजनान्ते अहम तक्रम पिबामि यतो हि भोजनान्ते पिबेत तक्रम इति आयुर्वेदीय नियमः. जेवणाच्या शेवटी काय पितोस? जेवणाच्या शेवटी मी ताक पितो, जसे की जेवणाच्या शेवटी ताक घ्यावे हा आयुर्वेदीय नियम आहे. आपण ज्याला आयुर्वेदातला नियम म्हणतो ना, त्याला आयुर्वेदीय नियम. असं खरं म्हणायला पाहिजे, पण आपण सगळ्याला ते आयुर्वेदामधला नियम वगैरे म्हणजे द रूल इन आयुर्वेदा म्हणजे आपण सगळं ते इंग्रजीकरण केलेलं आहे आता मराठीचं. म्हणजे आपण बघा म्हणतो हा क्षत्रिय नियम आहे, म्हणजे हा क्षत्रियेचा. हा, कोण विचारत होतं? यतो ही म्हणजे काय? जसं की यतो ही, खरं यतः ही असा तो शब्द असतो, पण संस्कृत मध्ये विसर्गाचा लोप होऊन यतो ही करता येतं. रामो राजमणी सदा विजयते, बरोबर आठवतंय? हो. खरा तो राम असा होता, पण त्याला आपण श्लोकात म्हणताना रामो राजमणी, तसा यतो म्हणजे यतः आहे खरं. यतः ही जसं की भोजनांते पिबेत चक्रम, जेवणाच्या शेवटी ताक प्यावे. हे एक वेगळ्या प्रकारचं क्रियापदाचं रूप आहे, पिबेत. त्याला विद्यार्थ असं म्हणतात. ते आत्ता येणार नाही, ते तुम्हाला तिसऱ्या परीक्षेत का नाही, तिसऱ्यात यायला पाहिजे, तुम्हाला त्याची ओळख होईल थोडी. ठीक आहे. पिबेत आता लक्षात ठेवायची गरज नाही, आता हे वाक्य असंच आपण पाठ करायचं. भोजनांते पिबेत तक्रम इति आयुर्वेदीय नियमः. हा आयुर्वेदीय नियम आहे. पुढे कोण आहे आता? रुपालीजी पाहिजेत.
भोजनान्ते ताम्बूलं न भक्षयसि नैव यतो हि छात्रैः ताम्बूलं न भक्षणीयम्. हम्म जेवणाच्या शेवटी विडा खात नाहीस का? हम्म नाहीच, न एव आहे म्हणजे ते नाहीच. बरोबर आहे. जसे की विद्यार्थ्यांकडून विडा खाण्यासाठी नाही, म्हणजे खाऊ आता नये, म्हणजे विद्यार्थ्यांनी विडा खाऊ नये खाऊ असं. नये असा अर्थ होतो, पण आता ह्या प्रकारची जी ही वाक्यरचना आहे ना, हे तुम्हाला आपली जी प्रारंभचा अभ्यासक्रम संपेल ना, त्यावेळेला आपण ह्या प्रकारचं वाक्य शिकणार आहोत. त्यामुळे मी एकच काम करतो की याच्यावर लाल अक्षरात लिहून ठेवतो, कारण की सरांनी सांगितलं होतं की ह्या प्रकारची वाक्यरचना आपण सगळ्यात शेवटी घेऊ म्हणून. ठीक आहे. आणि हा एक विशिष्ट प्रकारची ही वाक्यरचना आहे, ती तुम्हाला शेवटी शिकवता येईल. लिहून ठेवा हा म्हणजे तो. भक्षणीय नाही येतो म्हणून खायचा नाही विद्यार्थ्यांनी, असं झालं ते. मग नाही आपण तसं पण नाही. हे हे भक्षणीयम आणि छात्रही हा हा विद्यार्थ्यांसाठी छात्र ही म्हणून ते मी जरा वेगळंच थोडस आहे. हा जरा बरोबर. वेगळ्या प्रकारची वाक्यरचना आहे, हा ती आपण शेवट घेऊयात. हम्म. जसं की विद्यार्थ्यांकडून विडा खाणे चांगले नाही असं हा ढोबळ अर्थ आहे, हा पण भक्षणीय म्हणजे खाणे योग्य. हा तेच तर, खाण्यायोग्य नाही असं होतं ते. खाण्यायोग्य नाही हम्म. असा अर्थ होतो, खाण्यायोग्य. आणि याचा खूप छान उपयोग संस्कृत मध्ये होतो बरं का. भक्षणीयम, करणीयम म्हणजे करण्यायोग्य. हा पण आपण ते माझ्या मते परिचयला ह्याची खूप जास्त चांगली ओळख होते. परिचय म्हणजे कितवी, चौथी परीक्षा, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप प्रमाणात याचा वापर करायला लागेल. बरोबर. आणि खूप प्रकारची क्रियापदं तुम्हाला त्याची अशी रूपत या प्रकारची करून तुम्हाला वापरायला मिळणार आहेत त्यावेळेला. मराठीत आपण काय काय वापरतो, म्हणजे जसं दयनीय अवस्था झाली वगैरे. आपण बरोबर आहे. प्रेक्षणीय, हा, लक्षणीय प्रेक्षणीय प्रेक्षणीय, लक्ष म्हणतो. आहेत हा आहेत आहेत अगदी बरोबर आहे. पण म्हणजे आता ती एक स्पेसिफिक आहे ना हा बरोबर. प्रकारची वाक्यरचना. हम्म. कारण की दयनीय अवस्था खरं बघायला गेलं तर ते विशेषण आहे अवस्थेचं. बरोबर. बरोबर आहे. पण किंवा इथे तशा प्रेक्षणीय अर्थाने स्थळ नाही. तसं काही. प्रेक्षणीय हा पण आहे, प्रेक्षणीय स्थळ. स्थळ. हा बरोबर आहे. तिथे ते विशेषण होतं, पण इथे विशेषण बरोबर. म्हणून विशेषण. नाहीये. हा म्हणून मी म्हटलं की ही वेगळ्या प्रकारची वेग- वाक्यरचना. हम्म. इथे क्रियापद आहे ना, क्रियापदाचं रूप आहे ते. म्हणून तर मी म्हटलं ना की ही वेगळ्या प्रकारच्या क्रियापदाच्या रूपामुळे ती वाक्यरचना होतीये. ठीक आहे, चालेल. आपण 11व्या कोण आहेत आता? वेशखाताई आहेत. त्वां भोजनं का परिवेशयति मम माता भगिनी वा मां परिवेशयति. तुला जेवण कोण वाढते? मला माझी आई किंवा बहीण वाढते. बरोबर आहे. आता बघा, परिवेशयती भविष्यातलं. बरोबर आहे. नाही, हा परिवेशयती हा वर्तमान काळच आहे. पण काय म्हणतात ना त्याला कारक रूप असं म्हणतात. म्हणजे वाढणे आणि वाढवणे, म्हणजे चालणे, चालवणे असं असतं ना, तसं हे थोडस रूप आहे. पुढे तुम्हाला लक्षात येईल हे. पण परिवेशयती म्हणजे वाढणे, जेवण वाढणे. त्यामुळे हा खूप महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांसाठी. कारण की आपण काय कधी ना कधीतरी दुसऱ्याला आपण जेवण वाढतच असतो दररोज. एक तर स्वतःला वाढून घेतो, नाही तो दुसऱ्यांना. बरोबर. मग त्याचा मूळ शब्द काय आहे? काय परिवेशयतीचं मूळ हे काय आहे शब्द? वेश नावाचा धातू आहे. धातू वेश नावाचा आहे.
हा, आणि मग त्याच्यावरून परिवेशयती वगैरे होत. हा. हा, तर मामचा अर्थ काय? हा काय असेल सांगा. मला माता मला भगिनी वा माम मला सॉरी हा हा माझी आई. ओके ओके कळलं. हा, माम म्हणजे मला, द्वितीय आहे ना ती, अहमची. हो अहमा. हं. आणि मम म्हणजे माझी, षष्ठी विभक्ती आहे. हं. कळलं. माझी माता हं. किंवा भगिनी मला वाढते. हो कळलं सर. आता हा जो अहम वा आहे आवाम. हा, म्हणजे किंवा त्याचं पण च सारखंच ते कुठे अव्यय येतो आहे. त्याने काही फरक नाही पडत असं म्हणजे माता नाही वा भगिनी नाही आपण मराठीत मध्ये घेतो तसं काही नाही संस्कृतमध्ये नंतर येतं ते. नाही. हम्म. हा, आणि जसं च नंतर येतं ना तसंच वा नंतर येऊ शकतं. हं. आतापर्यंत कोणाला काही शंका आहेत का? चालेल, पुढे जायचं मग. हो. हा, चालेल. मग पुढे कोण येत आता? छायाताई आहेत. हो. आम. होय. आम म्हणजे होय. बघा, खरं हे आधी यायला पाहिजे होते, शब्दाचे अर्थ. ठीक आहे, हरकत नाही. परिवेशनम म्हणजे वाढण्याची क्रिया. परोसणं किती छान शब्द आहे बघा हिंदीमध्ये. पुढे काय लताताई? शब्द वाचा. माता. माता म्हणजे आई. बरोबर. पुढे पिबेत आपण ते प्यावे. हा, मी जे तुम्हाला म्हणलं ना की हे वेगळ्या प्रकारचं क्रियापदाचं रूप आहे. पीना चाहिए किंवा प्यावे. आणि हे येईल तुम्हाला पुढे चौथ्या परीक्षेमध्ये भरपूर प्रमाणात असणार आहे. पुढे माधवीताई. नियमः. हा, नियम. बरोबर आहे, पुल्लिंगी शब्द आहे हा. हं. पुढे निशिगंधाताई. तांबूलम विड्याचे पान. बरोबर आहे. बघा, आपण मराठीतही तांबूल म्हणतोच की. हो म्हणतो ना, बघितले असते हा, ते. हे विड्याचे पान होतं का ऍक्च्युली केलेला विडा होतो म्हणजे सगळं बाकीचं घालून तांबूलम म्हणजे? तांबूलम म्हणजे बघायला गेलं तर ते हे काय म्हणतात त्याला, तयार केलेला विडा होतो. हा, नुसतं पान नाही म्हणजे. ओके. नाही नाही. पुढे कोण आहेत? सीमाताई सोनसळे. छात्र विद्यार्थी. हा, छात्रचा शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. छात्रावास म्हणजे हॉस्टेल, करेक्ट. हो. आता याच्या पुढे आपण कायम छात्रावास म्हणायचं, हॉस्टेल नाही म्हणायचं. वसतिगृह म्हणतो मी. वसती म्हणा, हरकत नाही. छात्रावास बरोबर. काय आपणच आग्रही व्हायचं की इंग्लिशला बाजूला सारून आपली भाषा किंवा संस्कृत वापरायला शिकायचं. पुढे वैजयंतीताई. भगिनी म्हणजे बहीण. बरोबर आहे, भगिनी. विद्याताई तेंडोलकर आहेत का?